त्याला पण आपण आधी न्याहारी करून घेऊ, नाही म्हणजे त्यांचं काही ऐकायला मिळालं तर न्याहारी करायला मिळेल नाही मिळेल। हा न्याहारी करू, चला चला वाळायला घ्या। अगं आजी, आजी ऐक ना ग आजी, आजी 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 पण आजी आजी धर जरा पाणी घे ना ग, पाणी घे। काय नको पाणी बिणी, इथं आमच्या तोंडचं पाणी पळालंय आणि तू पाणी कसलं देतेस? अगं आजी येतील उमाई आणि अप्पा। ज्याला परत यायचं असतं तो सांगून जातो आणि पाठ फिरवून कायमचं जायचं ठरवलं की असा चुपचाप निघून जातो। आपण उगीचच मामीकडे गेलो, मामीचं बोलणं तू मनावर नको घेऊस आजी। उमाई आणि अप्पा असं काही वेडवाकडं करणार नाहीयेत, त्यांना काळजी नाहीये का ग आपली? काळजी? कसली काळजी? आणि काळजी करून काय उपयोग आहे का? आणि तुझ्या बाबतीत काहीही करा, पालथ्या घडावर पाणी। अगं तुझ्याच वागण्याला कंटाळून गेले दोघं। अगं तुझे जगा वेगळे हट्ट पुरे करता करता फास लागला त्यांच्या गळाला। ती मामा वाचाळ आहे पण खरं बोलली ती। चांगलं गेलो असतो आपण या गावापासून दूर, पण तू मध्येच पळून आलीस आणि या वाघाच्या गोळ्यात परत घेऊन आलीस। सगळ्यांचा जीव धोक्यात घातलास तू। माझ्या बिचाऱ्या अप्पाला जगण्याचीच लाज वाटायला लागली ग। उमा बिचारी पतिव्रता, जिथं नवरा तिथं ती, गेले दोघे निघून। जा तू पण जा माझ्या डोळ्यासमोरून। कशाला तोंड बघतेस म्हातारीचं? समोरून जा, नाहीतर या म्हातारीला विष तरी आणून दे, म्हणजे मी सुटेन या सगळ्या झंझाळातून। मग तू बस विठुराया करत। काय हो? हा आता अजून कोणता नवा डाव मांडलाय? मन भरत कसं नाही तुमचं? अय्यो, त्या मधल्या मार्केट बाई घायाळ वाघिणी सारख्या आल्या हो, भस्कन अंगावर म्हणतो मी।